श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामी रायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला थंबनेलवरून कळालेच असेल की आपण या व्हिडिओद्वारे कोणती माहिती जाणून घेणार आहोत. आपण स्वामींची सकाळ संध्याकाळी किंवा आपल्या वेळेनुसार जी काही सेवा करतो, मग ते नामस्मरण असो, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असो, नित्यसेवा असो, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, ह्या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा आपण करत असतो, मग ती स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही, स्वामी आपल्याला अनुभव देतील का नाही, स्वामी आपल्याला प्रचिती देतील का नाही, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण आता स्वामी स्वतः येऊन तर काही सांगत नाही की मला तुझी सेवा आवडते की मी तुझ्या सेवेचा स्वीकार करतो, असे होत नाही. पण तरीही असे काही संकेत स्वामी महाराज आपल्याला देत असतात, जेणेकरून आपली स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. आपण जी काही छोटी मोठी स्वामी सेवा मनापासून करत असतो ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. स्वामी आपली सेवा ऐकत असतात. हे कसं ओळखायचं या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवर्जून पहा. चला तर मग जाणून घेऊ असे काही संकेत आहेत ते आपल्याला स्वामी महाराज देत असतात. या संकेतांपैकी प्रत्येक संकेत तुमच्या बाबतीत घडतच असेल असे नाही, परंतु यातला एक जरी संकेत तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही समजून जा की स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामींनी आपला हात पकडला आहे. स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. स्वामी आपली सेवा ऐकत आहेत. स्वामींनी आपल्या सेवेचा स्वीकार केला आहे. चला तर मग जाणून घेऊया हे संकेत. त्यातला पहिला संकेत म्हणजे जो तुम्हालाही माहिती असेल की दिव्यात फूल तयार होणे किंवा दिव्यामध्ये विविध प्रकारच्या आकृत्या तयार होणे. हे तुम्ही ऐकलंही असेल आणि तुमच्या दिव्यामध्ये तशा प्रकारच्या आकृत्या किंवा फूल तयार होत असेल. कधी कधी तुपाच्या किंवा तेलाच्या गुणधर्मामुळे काजळी तयार होते, पण ती काजळी जेव्हा वेगवेगळा आकार घेते तेव्हा एक तो शुभ शकुन असतो. चंद्रकोर, ओम, वटवृक्ष, नाग असे काही वेगवेगळे आकार असतात. परंतु काही स्वामी भक्तांच्या दिव्यामध्येही प्रत्यक्ष स्वामी महाराज, दत्त महाराज देखील अवतरतात. असे काही अनुभव भक्तांना आलेले आहेत. म्हणून दिव्यामध्ये असा आकार तयार झाला तर समजून जा की स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचली आहे आणि स्वामींनी त्या सेवेचा स्वीकार केला आहे. आता दुसरा संकेत म्हणजे डोळ्यातून अश्रू येणे, पाणी येणे. बऱ्याचदा तुमच्याही बाबतीत असे घडलेले असेल. जेव्हा जेव्हा आपण स्वामींची एखादी सेवा करतो, पूजापाठ करतो किंवा आरती म्हणतो, आरती म्हणजे देवाला आर्ततेने मारलेली हाक होय. बऱ्याचदा आरती म्हणताना आपोआप डोळ्यातून पाणी येते, अश्रू वाहू लागतात. पण हे पाणी, अश्रू आपोआप आपल्या डोळ्यातून येत नाही, तर आपलं मन जेव्हा स्वामींशी जुळते किंवा आपले सांगणे, आपले मागणे जेव्हा स्वामी ऐकतात तेव्हा त्या गोष्टी घडत असतात. खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यात पाणी येते. आपण काही दुःख झाले तर जवळच्या व्यक्तीला सांगत असतो, परक्या व्यक्तीला नाही. त्याचप्रमाणे स्वामी माऊली आपल्याला आपल्या जवळच्या वाटत असतात. आपलं दुःख दुसरं कोणीही समजू शकणार नाही असे आपल्याला वाटत असते. त्यांचा हात आपल्या डोक्यावर असतो, म्हणून आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतात. त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे नकळत सेवा घडणे. आता नकळत सेवा घडणे म्हणजे काय तर हे बघा, बऱ्याचदा आपण सेवा करायला बसतो आणि आपण ठरवलेलं असतं की आता मी हे 3 अध्याय वाचणार, परंतु 3 अध्याय वाचल्यानंतर अचानक आपल्याकडून 4था अध्यायही वाचला जातो. तेव्हा ही नकळत घडलेली सेवा म्हणजे ही स्वामींची इच्छा असते. स्वामी सेवेचा स्वीकार करत असतात, म्हणून या गोष्टी आपल्याकडून घडतात. कधी कधी आपण 1 माळ जप करण्याच्या उद्देशाने 5 माळ जप करतो, तेव्हा स्वामी ही सेवा आपल्याकडून नकळत घडवून घेत असतात. असे जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर समजून जा की स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. पुढचा संकेत म्हणजे नकळत स्वामींचे नाव ओठावर येणे. नकळत श्री स्वामी समर्थ असे आपल्या तोंडातून बाहेर पडणे. ज्यावेळी एखादे मोठे संकट, एखादे मोठे दुःख आपल्या
जीवनात येते त्यावेळेस आपण नकळतपणे श्री स्वामी समर्थ असे म्हणतो, तेव्हा ती सेवा आपल्याकडून घडते ही स्वामींची इच्छा असते. अशा वेळी स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभलेला असतो. आता पुढचा संकेत म्हणजे स्वप्न पडणे. मनी वसे जे स्वप्नी दिसे. आपण दिवसभरात जो काही विचार करतो त्या बाबतीत आपल्याला स्वप्न पडते, ते स्वाभाविक आहे. परंतु कधीकधी स्वामी स्वप्नात येतात किंवा तुम्ही ज्या देवतेची सेवा करता, समजा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत आहात आणि मग तुम्हाला वारंवार देवी दिसणे, ग्रंथ दिसणे, श्रीफळ दिसणे अशा काही गोष्टी वारंवार तुमच्या स्वप्नात येत असतील तर समजून जा की त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. अशा वेळी स्वामी आपल्यासोबत आहे हे समजावे. आता पुढचा संकेत म्हणजे भविष्य काळाचा अंदाज लावता येणे. बऱ्याचदा पुढे घडणाऱ्या गोष्टींची चाहूल आपल्याला आधीच लागते. आपल्याकडून कळत नकळत त्या गोष्टी बोलल्या जातात आणि भविष्यात त्या गोष्टी घडतात देखील. जर तुमच्या बाबतीत ही गोष्ट घडत असेल, मग ती चांगल्या बाबतीत असो की वाईट बाबतीत असो, परंतु त्या गोष्टींची चाहूल आपल्याला आधीच लागते. त्यावेळी समजून जायचे की स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे. त्यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे वाचासिद्धी. बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि ते सत्यात उतरतं. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्या जिभेवर संस्कार होत असतात. तसेच पूजा पाठ वाचन आरती केल्याने जिभेवर संस्कार होतात. जेव्हा जेव्हा आपल्या जिभेवर संस्कार होतात तेव्हा आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होते आणि त्यामुळे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते 2 दिवसांनी खरं होतं आणि मग आपण म्हणतो की अरे मी तर हे बोललो होतं आणि तसेच झाले. आपल्याला वाटते हा योगायोग आहे, परंतु हा योगायोग नसून स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून अशा लोकांनी नेहमीच लक्षात ठेवायचं असतं की नेहमी शुभ बोलावे. मग परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यांनी पॉझिटिव्ह बोलावे, सकारात्मक बोलावे. त्यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे सेवेमध्ये मग्न होणे असे वाटणे. सेवा केली नाही तर न करमणे. बऱ्याचदा असं होतं की आपण जी काही रोजची नित्यसेवा करतो त्यामध्ये कधी कामानिमित्त सेवा होत नाही. नंतर करू, मग करू, हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू असे करता करता आपली सेवा होत नाही, राहून जाते. पण सेवा न झाल्याने हुरहुर वाटणे किंवा सेवा करायला बसल्यानंतर तासनतास सेवा करणे, स्वामींच्या मूर्तीपुढे बसून नामस्मरण करावे वाटत असणे, जास्तीत जास्त सेवा करावीशी वाटणे असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजून जा की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे आणि स्वामी तुम्हाला सांगत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, यातील एक जरी संकेत आपल्या बाबतीत घडत असेल तर समजून घ्यायचे आहे की स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल चालू करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीद्वारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.